नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता पुढचा पॉईंट आपण पाहूया. कार्डियाक सायकल. CBSE आणि बोर्ड दोन्ही बोर्डला येणारा हा क्वेश्चन असतो. कार्डियाक सायकल. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन टेक्स प्लेस इन हार्ट. हार्टमध्ये काय चालतं तर रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन मीन्स मराठीत काय म्हणतात, तालबद्ध आकुंचन पावणं, प्रसरण पावणं. म्हणजेच त्याला काय म्हणतात, रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन टेक्स प्लेस इन हार्ट. हार्टमध्ये ज्यावेळी कार्डियाक सायकल चालते त्या काळात हे सर्व चालत असतं. नेक्स्ट पॉइंट, सेकंड, कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट इज कॉल्ड ॲज सिस्टॉल अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट इज कॉल्ड ॲज डायस्टॉल. कॉन्ट्रॅक्शन मीन्स आकुंचन पावणं. हार्ट ज्यावेळी आकुंचन पावतं त्यावेळी त्याला काय म्हणतात, सिस्टॉल. अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट म्हणजे ज्यावेळी हार्ट रिलॅक्स होत म्हणजे प्रसरण पावतं त्याला काय म्हणतात, डायस्टॉल. म्हणजे सेकंड पॉइंट काय सांगितलेला आहे, कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट इज कॉल्ड ॲज सिस्टॉल अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट इज कॉल्ड ॲज डायस्टॉल. थर्ड पॉइंट, ॲट्रिया अँड व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट अल्टरनेटली. मग त्यामध्ये ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल्स दोघांचा जर विचार केला, ॲट्रिया प्रेझेंट ॲट अप्पर साइड, व्हेंट्रिकल्स प्रेझेंट ॲट लोअर साइड. कॉन्ट्रॅक्ट्स अल्टरनेटली. ती दोन्ही कॉन्ट्रॅक्ट्स होत असतात. ती कशी होतात, अल्टरनेटली होत असतात. म्हणजेच त्यामध्ये ॲट्रिया पहिल्यांदा जर कॉन्ट्रॅक्ट झाला तर व्हेंट्रिकल्स त्यावेळी रिलॅक्स झालेलं असतं. आणि ज्यावेळी व्हेंट्रिकल अट्रॅक्ट होतं त्यावेळी ॲट्रिया रिलॅक्स होतं. म्हणजेच इथं काय सांगितलेलं आहे, थर्ड पॉईंट, ॲट्रिया अँड व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट अल्टरनेटली, एकाडे एक त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट होतात. फोर्थ पॉईंट, द सिक्वेन्शियल इव्हेंट्स इन द हार्ट विच इज सायक्लिकली रिपीटेड इज कॉल्ड ॲज कार्डियाक सायकल. एक मार्काला लक्षात ठेवा, कार्डियाक सायकल डेफिनिशन जर विचारली तर काय सांगायचं, द सिक्वेन्शियल इव्हेंट्स ऑफ द हार्ट म्हणजे हृदयात आपल्या हार्टमध्ये सिक्वेन्शियल इव्हेंट्स घडतात, म्हणजेच क्रमाक्रमानं घटना घडतात. ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट, व्हेंट्रिकल रिलॅक्स, व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट, ॲट्रिया रिलॅक्स, असं काय घडत असतं, सिक्वेन्शियल इव्हेंट्स इन द हार्ट विच इज सायकलिकली रिपीटेड. आणि ते सायकलिकली रिपीटेड होत म्हणजे पहिल्यांदा ॲट्रिया नंतर व्हेंट्रिकल, परत ॲट्रिया नंतर व्हेंट्रिकल, असं सायकलिकली रिपीटेड जी प्रोसेस चालते त्यालाच काय म्हणतात, कार्डियाक सायकल. म्हणजेच त्यामध्ये फोर्थ पॉइंट, द सिक्वेन्शियल इव्हेंट्स इन द हार्ट विच इज सायकलिकली रिपीटेड इज कॉल्ड ॲज कार्डियाक सायकल. आता नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट फिफ्थ पॉइंट, द ड्युरेशन ऑफ कार्डियाक सायकल इज 0.8 सेकंद. ड्युरेशन सांगितलेलं आहे कार्डियाक सायकलचा किती साधारण असतो तर 0.8 सेकंद. MCQला हे पाठच करून ठेवा, द ड्युरेशन ऑफ कार्डियाक सायकल इज डॉट 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 सेकंड्स. मग त्याला पर्याय असणार 0.1, 0.3, 0.4, 0.8. पर्याय करेक्ट कोणता, 0.8 सेकंड्स ड्युरेशन ऑफ कार्डियाक सायकल. नेक्स्ट पॉइंट नंबर 6, इन अडल्ट 72 हार्टबीट्स कम्प्लिटेड इन 1 मिनिट. तुम्हाला आता हे लहानपणापासूनच माहीत झालेलं आहे. एका मिनिटात साधारण हृदयाचे किती ठोके किंवा किती स्पंदनं घडतात, हाऊ मेनी हार्टबीट्स पर मिनिट. 72 हार्टबीट्स पर मिनिट इन अडल्ट. अडल्टमध्ये जर विचार केला तर 72 ठोके किंवा 72 स्पंदने एका मिनिटात हृदयाची होऊ शकतात कंप्लीट. चिल्ड्रन्समध्ये नाही, लक्षात ठेवा, त्यांचा हार्टबीट रेट मोठा आहे, स्पीड जास्त असतं. म्हणजे 6 पॉईंट, इन अडल्ट 72 हार्टबीट्स कम्प्लिटेड इन 1 मिनिट. इट इन्क्लूड्स 3 फेजेस सच ॲज. मग त्यामध्ये कार्डियाक सायकल इन्क्लूड्स 3 फेजेस. कार्डियाक सायकल होताना 3 फेजेस घडत असतात. फर्स्ट, ॲट्रियल सिस्टोल, दॅट इज AS. सेकंड, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल, दॅट इज VS.
थर्ड जॉईंट ऑर कम्प्लीट डायस्टोल. म्हणजेच कार्डियाक सायकल कम्प्लिटेड इन 3 phases. फर्स्ट atrial systole AS, second ventricular systole VS, and third joint or complete diastole. मग त्यामध्ये वन बाय वन एक पाहूया आपण. त्यामध्ये फर्स्ट ॲट्रियल सिस्टोल AS, शॉर्ट फॉर्म ॲट्रियल सिस्टोल AS. त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, राईट ॲट्रियम रिसिव्स deoxygenated blood and left atrium receives oxygenated blood. तुम्हाला हे झालेलं आहे. ज्यावेळी आपण हार्टचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे त्यावेळीच हे पाहिलेलं आहे आपण. राईट ॲट्रियम जास्त, म्हणजेच कोणतं रिसिव्ह करतं? थोडक्यात ॲट्रियम इज अ रिसिव्हिंग चेंबर. बोथ ॲट्रियम हे काय तर रिसिव्हिंग चेंबर आहे, बट डिफरंट ब्लड्स प्रेझेंट इन डिफरंट ॲट्रिया. इन राईट ॲट्रियम deoxygenated blood is present, and in left atrium oxygenated blood is present. Deoxygenated means low oxygen or absence of oxygen in this blood, called deoxygenated blood. And oxygenated blood means in this blood oxygen is present, so it is called oxygenated blood. Means deoxygenated means impure blood, ऑक्सिजनेटेड ब्लड मीन्स प्युअर ब्लड. मग राईट ॲट्रियम मध्ये डिऑक्सिजनेटेड इम्प्युअर अशुद्ध रक्त असतं, आणि लेफ्ट ॲट्रियम मध्ये प्युअर म्हणजेच ऑक्सिजनेटेड ब्लड शुद्ध रक्त प्रेझेंट असतं. सेकंड पॉइंट, आफ्टर फिलिंग दिस ॲट्रिया प्रेशर इज एक्झर्टेड ऑन द वॉल. मग ज्यावेळी पूर्णपणे ॲट्रिया भरतात राईट आणि लेफ्ट ॲट्रिया त्यावेळी प्रेशर येतं त्यांच्या वॉलवर. म्हणजेच आफ्टर फिलिंग दिस ॲट्रिया बोथ ॲट्रिया प्रेशर इज एक्झर्टेड ऑन द वॉल. नेक्स्ट पॉइंट, थर्ड, दिस प्रेशर इज रेस्पॉन्सिबल फॉर एक्साइटमेंट ऑफ SA नोड अँड इट जनरेट्स कार्डियाक इम्पल्स दॅट इज ॲक्शन पोटेन्शियल. जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ॲक्शन पोटेन्शियल निर्माण होतात. हाऊ मेनी ॲक्शन पोटेन्शियल पर मिनिट? 70 to 75 ॲक्शन पोटेन्शियल पर मिनिट. जनरेट SA नोड. कोण करत असतं ते? जनरेट SA नोड. म्हणजेच इथं जे प्रेशर वॉलवर एक्झर्टेड झालेलं असतं ॲट्रियाचे, रेस्पॉन्सिबल फॉर, ते कशासाठी रेस्पॉन्सिबल असतं प्रेशर? एक्साइटमेंट ऑफ SA नोड. म्हणजे थोडक्यात SA नोडला उत्तेजित करतं, एक्साइट करतं. अँड इट जनरेट्स कार्डियाक इम्पल्स दॅट इज ॲक्शन पोटेन्शियल. आणि ज्यावेळी SA नोड एक्साइट होतं त्यावेळी ते काय जनरेट करतं? प्रोड्यूस ॲक्शन पोटेन्शियल दॅट इज कार्डियाक इम्पल्स. त्यावेळी ते काय करत असतं? कार्डियाक इम्पल्स किंवा ॲक्शन पोटेन्शियल प्रोड्यूस करतं किंवा जनरेट करतं. म्हणजे हे प्रोड्यूस करण्यासाठी रेस्पॉन्सिबल कोण असतं? तर वॉलवरचं एक्झर्टेड झालेलं प्रेशर. म्हणजे थर्ड पॉइंट, दिस प्रेशर इज रेस्पॉन्सिबल फॉर एक्साइटमेंट ऑफ SA नोड अँड इट जनरेट्स कार्डियाक इम्पल्स दॅट इज ॲक्शन पोटेन्शियल. Next point, number 4th, cardiac impulse that is action potential which stimulates both atria, that is right and left atria, to undergo a simultaneous contraction causing atrial systole. कार्डियाक इम्पल्स म्हणजे ॲक्शन पोटेन्शियल जे कोणी प्रोड्यूस केलेले असतात जनरेट SA नोडनं. विच स्टिम्युलेट्स, ते ज्यावेळी इम्पल्स तयार होतात ते स्टिम्युलेट करतात कुणाला? both atria, right as well as left atria, to undergo a simultaneous contraction causing atrial systole. लगेच तत्काळ काय होत असतं? राईट आणि लेफ्ट ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतात. कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच आकुंचन पावतात आणि त्याच वेळी काय घडतं? ॲट्रियल सिस्टोल. त्याच वेळी काय घडतो? ॲट्रियल सिस्टोल. सिस्टोल कशाला म्हणतात? तर कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट. म्हणजेच फोर्थ पॉइंट, cardiac impulse that is action potential which stimulates both atria that is right and left atrium to undergo a simultaneous contraction causing atrial systole. Number 5th, during atrial systole the flow blood increases into the ventricles by about 30%. ज्यावेळी ॲट्रियल सिस्टोल घडतो म्हणजे कॉन्ट्रॅक्शन ऑफ ॲट्रियम,
ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट होतं, त्याच वेळी काय होतं, ब्लड फ्लो इन्क्रीजेस इन टू व्हेंट्रिकल्स. म्हणजेच ज्यावेळी कॉन्ट्रॅक्शन होतं ॲट्रियमचं त्यावेळी दाब पडतो आणि दाब पडल्यामुळं तिथलं जे ब्लड आहे ॲट्रियममधलं कुठं जातं, व्हेंट्रिकल्समध्ये. मग त्यामध्ये अबाउट 30% तिथं फ्लो जो वाढतो ते किती वाढतो, साधारण 30% वाढत असतो व्हेंट्रिकलमधला फ्लो. म्हणजेच फिफ्थ पॉईंट, ड्युरिंग ॲट्रियल सिस्टोल द ब्लड फ्लो किंवा फ्लो ब्लड इन्क्रीजेस इन टू द व्हेंट्रिकल्स बाय अबाउट 30%. का तर ॲट्रियम त्यावेळी मोकळं होतं कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं आणि तिथून पुढं व्हेंट्रिकलमध्ये ब्लड पास केलं जातं. सिक्स्थ, ब्लड इज प्रिव्हेंटेड फ्रॉम गोईंग बॅक, दॅट इज बॅक फ्लो to veins and coronary sinus by Eustachian wall and Thebesian wall respectively. Both walls, Eustachian wall as well as Thebesian wall, present in right atrium. दोन्हीही जे वॉल आहेत ते प्रेझेंट कुठं असतात, राईट ॲट्रियममध्ये प्रेझेंट असतात. मग त्यामध्ये Eustachian wall गार्डेड इन्पेरियर व्हेना कॅवा, कुणाला गार्डेड करते तर इन्पेरियर व्हेना कॅवा जे आहे त्यांना. आणि थेबेसियन वॉल गार्डेड कोरोनरी सायनस, आणि थेबेसियन वॉल कुणाला गार्ड करते, कोरोनरी सायनसला. म्हणजे ज्यावेळी ब्लड पास होतं ॲट्रियममधून व्हेंट्रिकलमध्ये, जे ब्लड पुढे गेलेलं असतं ते बॅक फ्लो होऊ नये, मागं येऊ नये, यासाठी काय केलं जातं, त्या व्हेन्स आणि कोरोनरी सायनस ज्या गार्डेड कुणी केलेल्या आहेत, युस्टॅचियन वॉल आणि थेबेसियन वॉल, ह्या बॅकफ्लो प्रिव्हेंट करण्याचं काम करतात, मागं उलटा प्रवाह जाऊ देत नाहीत. म्हणजे 6th पॉईंट, ब्लड इज प्रिव्हेंटेड फ्रॉम गोईंग बॅक, दॅट इज बॅकफ्लो टू व्हेन्स अँड कोरोनरी सायनस बाय युस्टॅचियन वॉल अँड थेबेसियन वॉल रिस्पेक्टिव्हली. नेक्स्ट पॉईंट नंबर 7, आफ्टर कंप्लिशन ऑफ ॲट्रियल सिस्टोल द ॲट्रिया गो इन टू ॲट्रियल डायस्टोल. ज्यावेळी पूर्णपणे कंप्लिशन होतं ॲट्रियल सिस्टोल, कॉन्ट्रॅक्शन ऑफ ॲट्रियम, द ॲट्रिया गोज इन टू ॲट्रियल डायस्टोल. मग ते जे ॲट्रिया आहे ते कशात जातं, पुढं ॲट्रियल डायस्टोल घडवतं, म्हणजेच रिलॅक्सेशन ऑफ हार्ट. का तर तिथून ब्लड फ्लो झालेलं असतं व्हेंट्रिकलमध्ये, त्यामुळे तिथं ते कॉन्ट्रॅक्ट होतं, आणि कॉन्ट्रॅक्ट होतं म्हणजेच तिथं ब्लड फ्लो जातो आणि नंतर तो ब्लड फ्लो गेल्यानंतर ॲट्रियल डायस्टोल घडतो, म्हणजे पूर्ववत होतं, प्रसरण पावतं. म्हणजे 7th पॉईंट, आफ्टर कंप्लिशन ऑफ ॲट्रियल सिस्टोल द ॲट्रिया गो इन टू ॲट्रियल डायस्टोल. आणि लास्ट पॉईंट नंबर 8, इन नॉर्मल कंडिशन्स ड्युरेशन ऑफ ॲट्रियल सिस्टोल इज 0.1 सेकंड अँड ड्युरेशन ऑफ ॲट्रियल डायस्टोल इज 0.7 सेकंड. त्यामध्ये डायग्राममध्ये पाहता, ड्युरेशन ऑफ ॲट्रियल सिस्टोल हाव मेनी, 0.1 सेकंद. एवढाच ॲरो दाखवला आहे बघा, AS लिहिलेला आहे, दिसतंय का, AS म्हणजेच ॲट्रियल सिस्टोल. ड्युरेशन ऑफ ॲट्रियल सिस्टोल 0.1 सेकंद, म्हणजे 0 पासून 0.1, म्हणजे एवढा 0.1 सेकंद काय असतो, ॲट्रियल सिस्टोलचा ड्युरेशन असतो. अँड ड्युरेशन ऑफ ॲट्रियल डायस्टोल इथं दाखवला आहे हा ॲरो, ॲट्रियल डायस्टोलचा इथंपर्यंत, म्हणजे 0.1 पासून 0.8 पर्यंत तो ॲरो दाखवलेला आहे, तो म्हणजेच काय, ॲट्रियल डायस्टोल. म्हणजेच ड्युरेशन ऑफ ॲट्रियल डायस्टोल इज 0.7 सेकंद. म्हणजेच ॲट्रियल डायस्टोल 0.7 सेकंद आणि ॲट्रियल सिस्टोल 0.1 सेकंद, टोटल 0.8 सेकंद हे कंप्लीट सायकल होत असते.